मी आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही 14,000 14,500 दिलेला आहे हा मोगम डेटा आहे. ह्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे पण तिची अकाउंट नव्हती, तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का. हा साधारणपणे 14,000-14,500 जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती 14,000 पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं. या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल. दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल, गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती, अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते. आता अशाच पद्धतीचं सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की 2 लाखापैकी साधारणपणे 2-2.5 हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, तर त्यांचं सुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार. पुढे आणखीन 6 लाख आहेत सेवार्थाचं, यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल. कुठलंही अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नये, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये, या संदर्भातली ही प्रोसिजर आहे. आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या 13 कोटी जनतेला सांगायचंय, बहिणींना सुद्धा सांगायचंय की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल, स्क्रुटिनी ही साधारणपणे रुटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे. त्या संदर्भामध्ये असं नाहीये की आता ही कंप्लीट 100% प्रोसिजर झाली. जसं मी म्हटलं की आता आम्हाला आयटी विभागाने डेटा दिलाय, थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल, त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल. तर जसं जसं त्यांचा डेटा येत राहील, अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल, जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार. आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की 26 लाखाचा डेटा दिलाय म्हणजे 26 लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत. ह्या 26 लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील. हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला आणि त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ हा थांबवण्यात येईल. 4,800 कोटींचा हा घोटाळा झालेला आहे, याची एसआयटीची चौकशी फॉर्म भरताना त्यावेळेला पडताळणी केली गेली नाही का, किंवा हे आता पैसे घेतले रिकव्हर करणार का, आणि जर चुकीच्या पद्धतीने काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चूक केली तर त्यांना शिक्षा होणार का. मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे, शिंदे साहेबांनी केलेला आहे, अजितदादांनी केलेला आहे की ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिकाही शासनाची आहे. या आधी सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्यांनी किंवा एका व्यक्तीने 30-30, 35-35 अकाउंट्सची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये, एका सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या, त्यावेळेला आम्ही त्या अकाउंट त्याच वेळेला सील केलेले आहेत आणि ह्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत, काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत आणि त्या वेळेला आम्ही कारवाई ही केलेली आहे. आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माध्यमांनी सुद्धा कुठलाही बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे, हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे, हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे. हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती, अपात्र किती, किंवा एखाद्या विभागाकडनं ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे, रजिस्ट्रेशन, हे 2,60 लक्ष म्हणजे 2.63 करोड्सपेक्षा जास्ती झालेली होती आणि 2.63 करोड्सपैकी आपण साधारणपणे 2,47 लक्ष महिलांना लाभ देतोय. म्हणजे आम्ही 15-20 लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा हो ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता. जर स्क्रुटिनी केलीच नसती तर 2,47 लक्ष महिलांना लाभ गेला असता.
तो 2,63 लक्ष महिलांना लाभ गेला असता, 2,47 लक्ष पर्यंत आला नसता. त्यामुळे हा जो 26 लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू. बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला विचारलेलं आहे, त्यांना त्यांच्या रुटीन याच्यामध्ये जिल्हा स्तरावर किंवा कुठं ते रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोक त्या संदर्भातला लाभ घेत आहेत, चुकीची लोक लाभ घेत आहेत. तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमितता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे, आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे. एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे. पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ती राबवायची आहे, लॉंग टर्म ती राबवायची आहे, आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे. एक बाब आहे की महायुतीच्या सरकारने ही लाडकी बहीणची योजना आणलेली आहे जी आजपर्यंत कुणी आणलेली नव्हती, आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ही यशस्वीरित्या राबवायची आहे. कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी थेट आरोप केला की 4,800 कोटी रुपयांचा घोटाळा केला, याची एसआयटी मात्र. मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यमं असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाहीये. 26 लाखाचा डेटा जर आयटी डिपार्टमेंटकडून आलेला आहे, आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे. जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला, आम्ही 1 महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला. ज्या वेळेला 7-7.5 लाखाचा डेटा त्यांनी दिला त्यावेळेला त्यातले 5 लाख खरंच नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत हे आम्ही जिथपर्यंत स्क्रुटिनी केली नाही तिथपर्यंत त्या कन्क्लुजनला आलेलो नव्हतो. त्याच्यामुळे जो काही हा 26 लाखाचा डेटा आलेला आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे. ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार आणि त्याच्यातून किती आकडे समोर येत आहेत पात्र अपात्राचे हे आपल्या समोर येतील ना. मला असं वाटतं त्या संदर्भातलं जे काही स्पष्टीकरण आहे हे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा दिलेलं आहे, अजितदादांनी सुद्धा दिलेलं आहे, शिंदे साहेबांनी सुद्धा दिलेलं आहे. कुठल्याही विभागाचा निधी त्या ठिकाणी वळवून लाडक्या बहिणीच्या योजनेला दिला जात नाहीये हे मला नमूद करायचंय. सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विभाग असेल यांचा सुद्धा जो निधी आहे तो गेल्या वर्षी जे काही अर्थसंकल्प या वर्षात मार्च महिन्यामध्ये सादर करण्यात आला त्यांचा जो दरवर्षीचा नियतव्यय असतो, जो त्यांचा निधी असतो याच्यामध्ये साधारणपणे 38% आणि 41% वाढ करण्यात आलेली आहे. आणि कुठल्याही विभाग यांच्यावर अन्याय होता कामा नये याची दक्षता ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे घेत आलेले आहेत आणि पुढेही घेणार आहेत. ज्यांनी शासनाची दिशाभूल करून त्या ठिकाणी लाभ घेतला असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्या अकाउंट असतील त्याची रिकव्हरी असेल या संदर्भातला योग्य तो निर्णय हा शासन स्तरावर घेतला जाईल. कुपोषित बालकांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे. नंदुरबार मराठीतला एक शेवटचा. मैंने इस बारे में पिछले कई महीनों से हम इस बारे में मीडिया को है, लोगों को है, इस बारे में हम जानकारी दे रहे हैं कि जो सरकारी कर्मचारी है या जिन्होंने गलत तरीके से लाभ लिया होगा उनके बारे में जो उनके अकाउंट्स है या उनके ऊपर जो एक्शन है या रिकवरी है उस बारे में हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब हो, हमारे दोनों डेप्यूटी सीएम शिंदे साहब हो, अजित दादा हो और हमारी कैबिनेट मंत्रिमंडल हो, वो उस बारे में शासन निर्णय लेगा. किसी भी योजना में ऐसा लाभ लेने की जब प्रक्रिया होती है तो कुछ ना कुछ उसमें खामियां हो या कुछ ना कुछ उसमें कंप्लेंट्स हो, वो जो होती है उस बारे में प्रॉपरली स्क्रूटिनाइज करके किसी भी लाभार्थी पे अन्याय नहीं होना चाहिए, जो उसमें पात्र है उस पे अन्याय नहीं होना चाहिए, लेकिन जिन्होंने गलत तरीके से उसका डिसएडवांटेज लिया हो उनको जो सरकार की तरफ से है जो एक्शन प्रॉपर एक्शन है वो भी ली जाएगी. और जो 14,000 हो या 15,000 हो या उससे कम हो उसके बारे में डिटेल स्क्रूटिनी करने के बाद जो है सरकार उस पर निर्णय लेगी.
14,000 से ज्यादा पुरुषों ने लाभ लिया है ऐसा समझ में आ रहा है। जो प्राइमरी डेटा है उसके ऊपर क्या कहेंगे? ये पूरा प्राइमरी डेटा है, इसके बारे में डिटेल स्क्रूटिनी डिपार्टमेंट की ओर से की जाएगी और डिपार्टमेंट की ओर से डिटेल स्क्रूटिनी होने के बाद इसके बारे में जो भी, अगर उन्होंने सपोज एक महिला हो, वो पात्र महिला है लेकिन उनका बैंक में अकाउंट नहीं है, इसलिए उन्होंने उनके पति का या बेटे का अकाउंट दिया है या फिर कोई और इसमें मसला है, इस बारे में डिटेल्ड ग्राउंड लेवल स्क्रूटिनी की जाएगी। जो डेटा हमें मिला है ये एक उन्होंने जो समअप डेटा है वो हमें दिया है, उसमें उन्होंने कुछ बाइफर्केशन करके डेटा दिया नहीं है। ये 26 लाख का डेटा है, उसमें उन्होंने तकरीबन 14,000 या 15,000 ये प्रोबेबिलिटी है और इसमें स्क्रूटिनी करने के बाद हमें पता चलेगा कि इसमें एक्चुअल जो जिन्होंने डिसएडवांटेज लिया हो या जिन्होंने गलत तरीके से लाभ लिया होगा, उसके बारे में जो ग्राउंड लेवल स्क्रूटिनी होगी तब हमें पता चलेगा। अभी उन्होंने एक आंकड़ा दिया है 14,500 या 14,600, उसकी डिटेल जो स्क्रूटिनी है वो हम जल्द से जल्दी पूरे करें। स्कैम हुआ है, विपक्ष हमने जब हमें नमो शेतकरी का कृषि विभाग जो है उससे जो कि जैसे मैंने कहा कि जो पात्र लाभार्थी है, जो वैलिड है, उनमें उनको हमें कहीं पे यहाँ पे उनका लाभ रोकना नहीं है, उनपे अन्याय नहीं होना चाहिए और उस हिसाब से जो समअप करके उन्होंने 26 लाख का डेटा दिया है ये हर एक डिपार्टमेंट से है, ये भी हमने समझना चाहिए। उनके पास जितने भी रजिस्ट्रेशन है, फूड और सिविल सप्लाई का रेशन कार्ड का रजिस्ट्रेशन होगा, उससे उन्होंने कुछ डेटा निकाला है, कुछ डेटा परिवहन का है और ट्रांसपोर्टेशन डिपार्टमेंट का है, कुछ ऐसा है जो कोई ग्राम विकास डिपार्टमेंट का होगा, तो ये पूरा समअप करके उन्होंने दिया है। तो ये एक क्लटर है जो हमें बाइफरकेट करना है और प्रॉपरली स्क्रूटिनाइज करना है और हमारी ये कोशिश रहेगी कि विद इन अ मंथ ये हम करें। आप स्क्रूटनी की बात कर रही हैं, लेकिन विपक्ष डे वन से कह रहा है कि इसमें करोड़ों का, हजारों करोड़ का घोटाला। मैंने अभी ये चौथी बार है जो मैं इस बारे में आपको बताने की कोशिश कर रही हूँ कि टोटल रजिस्ट्रेशन इस स्कीम में हुआ था 2.63 करोड़, 2,63,00,000 इतना रजिस्ट्रेशन हुआ था। उसमें एक्चुअल लाभार्थी जो पिछले महीने तक हमने जो लाभ जून तक या हमने मई तक दिया है वो है 2.47। अगर स्क्रूटिनी की नहीं होती तो लाभार्थी की संख्या ये 2.63 होती, 2.47 नहीं होती। तो हमने स्क्रूटिनाइज किया है और ये जो स्क्रूटिनी की या ये जो हर एक डिपार्टमेंट के हम स्कीम में जो हम स्क्रूटिनाइज करते हैं ये कोई नई बात नहीं है। संजय गांधी निराधार योजना है या नमो शेतकरी योजना है, प्रधानमंत्री आवास योजना, ये हर एक स्कीम अपना अपना एक साल का जो ऑडिट है या स्क्रूटिनाइज है वो करते रहते हैं ताकि उसमें कितने एडिशन है, कितने सब्सट्रैक्शन है ये उनको पता चले। जैसे कि संजय गांधी निराधार होगा, अगर उसमें जो लाभार्थी है उनका इंतकाल हो गया, अगर वो एक्सपायर हो गए तो वो डेटा तो उनको वेरीफाई करना पड़ेगा। जैसे हम हर एक महीने का डेटा लेते हैं कि अबव 65 जो जाते हैं एज ग्रुप के, तो वो हम हर महीना स्क्रूटिनाइज करके वो कम करते रहते हैं। तो इस हिसाब से ये जो है वो एक कंटिन्यूस प्रोसीजर है और ये हर एक स्कीम अच्छे तरीके से हमें इम्प्लीमेंट